प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना थांबवण्याचा आणि त्यांचं कव्हरेज करण्यासाठी रोखलं। जेव्हा त्याला सुरक्षा जाळीवरनं काढलं, सुरक्षा जाळीवरती काढल्यानंतर देखील त्याची प्रतिक्रिया घेण्यास मनाई केली। त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती, मात्र तसं न करता प्रथम त्याला पोलिसांच्या कक्षामध्ये नेलं, त्याला आतमध्ये दमदाटी केली। त्याचं देखील कव्हरेज करण्यापासून पोलिसांनी रोखलेलं आहे। तिथे पोलीस आयुक्त आले, मात्र पोलीस आयुक्तांनी कुठलेही उत्तर दिले नाही। आता इथे आपण पुन्हा इथे डीसीपी आले। डीसीपी साहेब, तुम्ही उत्तर दिले पाहिजे। तुमच्या पोलिसांनी पत्रकारांना मारहाण केलेली आहे, कॅमेराला देखील मारहाण केलेली आहे, त्याचा काही तुम्ही जबाब देणार आहे की नाही, त्याची काही नोंद तुम्ही घेणार की नाही? पोलिसांना सांगितलं, मला देखील त्याच्या सर्व पुरावे आहेत, व्हिडिओ फुटेज। पोलिसांना अनुशासन शिकवण्याची पुन्हा गरज आहे, पुन्हा त्यांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे। अशा प्रकारे चालणारे पोलीस त्यांच्यासाठी ती कोणासाठी एखादा नागरिक आत्महत्या करतो, आत्महत्या करण्याची त्याच्यावर काय वेळ आलेली आहे? नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी मीडिया प्रतिनिधी आहेत, त्यांना रोखण्यासाठी पोलीस आहेत का? नागरिकांचे प्रश्न मांडायचे नाही का मीडियाने? पत्रकार दिसले की त्यांना मारतोड करा। आम्ही 10 वेळा सांगितलं असेल, बागुल साहेब काहीतरी अलर्ट आहे, कोणतरी आंदोलन, आम्ही तुम्हाला कोऑपरेट करतो, त्याचं हे फलित आहे का? दारं बंद करत यायची स्ट्रॅटेजी काय आहे? या मंत्रालयामध्ये 10 लोक घुसखोर करतात। मोबाईलचे तर कॅमेरे ऑन आहे ना, कारण काय बाबा? धक्काबुक्की का करत आले पोलीस? तुम्ही व्हिडिओ बघा, आम्हाला माहित आहे तुम्ही कारवाई तर करणार नाही, पण तुम्हाला आज काहीतरी निर्णय घ्यावा लागेल सर। आणि आता तर नाही, नेहमीच आहे ना। आणि प्रत्येक गेटवर पत्रकारांची जाणून बुजून असं वागितलं जातं। आपल्या सगळ्या पत्रकारांची तक्रार आहे, पत्रकार म्हटलं की त्याचं ऐकायला 4 वेळा बघणार, त्यांची औषधं हा काय प्रकार? म्हणजे पत्रकारांना आतमध्ये भरण्यासाठी सोडून दिलं जातं का? त्यांच्या बीपीच्या आहे, त्यांच्या शुगरच्या गोळ्या चालू आहेत, त्या देखील गोळ्या काढून घेतल्या जातात। आयकार्ड बघायला 2-2, 3-3 मिनिटं लागतात। पोलीस अवघडपूर आहे तुमच्याकडे पोलीसवाले एवढे बदमाशी तिथे करतात की अनेक लोकांना 10-5 रुपये घेऊन सोडतात। अहो, आम्ही एवढ्या वर्षापासून आमच्याकडे गाडी आले नाही, तर एवढ्या वर्षापासून काम करताय, पण कसं आहे सिस्टम आम्हाला माहिती आहे, कॅमेरे सर्वचे आम्ही कधी देतो का या गोष्टी? आमचा अनुभव आहे असे आदेश आहेत का सर आम्ही कोणाचे कधी मला फोन आला तर तुमची ₹500 घेतल्याशिवाय घेऊन आत पाठवतात। एक गोष्ट आहे, अनेक दलाल फालतू लोकांना तुमच्याच कॉन्स्टेबल पैसे घेतात तिथे 500 आणि 700 रुपये आम्हाला